वर्धाच्या कारंजा खरंगणा येथील जंगल परिसरात धाम नदीच्या काठावर ढगा भवन परिसर प्रसिद्ध आहे। ढगा भवन हे पर्यटन स्थळ म्हणून तर नावारूपास आले आहेच, पण सोबतच इथे असलेले शिव मंदिर आणि पर्वताच्या खाली असलेले शिवलिंग हे येथील आकर्षण आहे। वर्धा जिल्हा तसेच परिसरातील नागरिक दर्शनासाठी येथे पोहोचतात। महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा आयोजित केली जाते। वन विभाग, पोलीस प्रशासन, परिवहन मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या यात्रेत विशेष सुविधा व पोलीस बंदोबस्त केला जात आहे। याही वेळी सकाळपासूनच ढगा जंगलामध्ये जंगलाकडे येणाऱ्याची गर्दी वाढली आहे। धामकुंड, ढगा येथील जंगल यासह येथील शिवलिंग हे आकर्षण आहे। त्यामुळेच वर्धा जिल्ह्यात लहान महादेव म्हणून या स्थळाला ओळखले जाते। येणं जाणं आहे तसं काही नाही, पण हे धौम्य ऋषीचं स्थान आहे। पूर्वीचं धौम्य ऋषीचं स्थान आहे या ठिकाणी। आणि जुने लोक सांगतात की सुरुवात इथूनच झाली म्हणते महादेवाची सामोर जाण्याची, म्हणजे मूळ आहे। कमसे कम माझी वारी झाली 11 वर्ष पहिल्यांदा, त्याच्यानंतर मध्यस्थी कॅन्सल झालं का, आता मी आज आलो। पण एक गोष्ट झाली का, इथं पायऱ्या अजून मी झालेल्या नाही, तेवढं व्हायला पाहिजे ही आत्मिक इच्छा आहे माझीवाली। ग्रामीण भागातून दर्शनासाठी भाविक येथे जमतात। कारंजा शहरापासून 25 किलोमीटर तर खरंगणा येथून 12 किलोमीटर अंतर असणाऱ्या ढगा भवनाची वैशिष्ट्य म्हणजे येथील महाशिवरात्रीची यात्रा असते। पर्वताखाली विराजमान असलेल्या शिवलिंगाचे दर्शन करून भाविक पुढे सरकतात। पर्वतावर चढत महादेवाचे दर्शन घेतले जाते। पर्वतावर असलेले छोटे मंदिर पाहण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने वर चढतात। येथे मनोभावे नतमस्तक होतात। लहान महादेव म्हणून ओळखले जाणाऱ्या ढगा हे स्थळ बोरव्याघ्र प्रकल्पाच्या जवळ असल्याने याला नैसर्गिक सौंदर्य देखील तेवढेच मोठे आहे। प्रहर सामाजिक संस्थेकडून येथे दरवर्षी व्यवस्था केली जाते। स्वयंसेवक महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांच्या सेवेत असतात। पर्वत चढण्यासाठी दौराची व्यवस्था करण्यात आली आहे। ही टेकडी सर करण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून भाविकांकडून होत आहे। बांगडापूर व परिक्षेत्र भागात येणाऱ्या या ठिकाणी वन विभाग देखील तेवढीच चोख नजर ठेवून आहे। खडकाळ भागात वसलेला शिवलिंग दर्शनाचा आनंद भाविक येथे घेत आहे। महाशिवरात्री निमित्ताने भरलेल्या यात्रा महोत्सवात विविध साहित्य विकावयास येथे आले। विविध दुकाने येथे सजली आहे। ग्रामीण भागात भेटणारा रानमेवा देखील येथे उपलब्ध आहे। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा यात्रा महोत्सव म्हणजे पर्वणीच ठरते आहे। मी 50 वर्षापासून येत आहो आणि इतकी महिमा म्हणजे खरी महिमा महादेवाची इथे आहे। सुरुवातीला महादेव त्यांचा मुक्काम इथे होता, काहीच ना, फक्त पण पूल झाला आहे, डेव्हलपमेंट काही झालं नाही। डेव्हलपमेंट झालं नाही तर इथं सर्व ठिकाण आहे वर्धा जिल्ह्याचं, तिथं चांगलं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तेवढं डेव्हलपमेंट झालेलं नाही। नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।